नमस्कार, गौरी हर क्रिएशन या यूट्यूब चॅनेलवर तुमचं स्वागत आहे। आजच्या भागात मी तुम्हाला शिकवणार आहे समईभोवतीची कमळ मैरप कशी करायची ते। ही जी मैरप आहे ही मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये शिकवली होती, ताटाभोवतीची कमळ मैरप, बरोबर। तर हीच डिझाइन आपल्याला ठेवायची आहे। फक्त 6 नंबर मण्यांमध्ये मी ती समईभोवतीची मैरप केलेली आहे। सेम कलर घेतलेले आहेत, फक्त मणी हे 6 नंबरचे वापरलेले आहेत। तर ती समईभोवतीची मैरप जॉईंट कशी करायची हे अनेक जणांना माहिती नाहीये, तर ते आज मी दाखवणार आहे। तर आज आपण शिकूया की समईभोवतीची मैरप कशी करायची ते। त्यासाठी सेम कलरचे मणी मी घेतलेले आहेत, मोती, गुलाबी आणि हिरवा। ओके, हे 3 कलरचेच मणी घेतलेले आहेत। तर आता आपण बघूया समईभोवतीची मैरप कशी करायची ते। तर आता आपण बघणार आहोत समईभोवतीची मैरप कशी करायची ते। ही मैरप मी केलेली आहे 6 नंबरच्या मण्यांमध्ये केलेली आहे। सेम कलर वापरले। तर समईभोवतीच्या मैरपीला एकूण 6 कमळ घ्यायचेत आपल्याला। 6 कमळ व्यवस्थित बसतात। तर हे 6 कमळ मी करून घेतलेले आहेत। हे आता जॉईंट कसे करायचे हे आता आपण बघूया। तर धाग्यामध्ये मी 5 हिरव्या कलरचे मणी घेतलेले आहेत आणि एक म्हणजे ही मैरप मी या मैरपीचा आधी एक व्हिडिओ केलेला आहे 5 नंबरच्या मण्यांमध्ये ताटाभोवतीची मैरप म्हणून। तर ही मैरप करण्यासाठी तुम्ही तो आधी व्हिडिओ बघा आणि 6 नंबरच्या मण्यांमध्ये ही मैरप पूर्ण करून घ्या 6 कमळांची। ओके, तर आता आपण ही जॉईंट कशी करायची हे बघूया। धाग्यामध्ये 5 हिरव्या कलरचे मणी मी ओवून घेतलेले आहेत। आता ह्या साईडचे जो हिरवा आपण पार्ट केला होता सुरुवातीला, तर इथून या तिसऱ्या मणीमध्ये सुई घालून धागा बाहेर काढायचा आहे। आता धाग्यामध्ये मी 2 हिरव्या कलरचे मणी ओवून घेतलेले आहेत। सुरुवातीला काय केलं तर या बघा, हे 2 गुलाबी मणी 1 2 3 मोती कलरचे मणी सोडून ह्या चौथ्या मोती कलरच्या मणीमधून धागा बाहेर काढलेला आहे आणि त्यानंतर धाग्यामध्ये 5 हिरवे मणी ओवून घेतले आणि इकडचा जो सर्कल आहे त्याच्या इथून बघा, हे जॉईंट आहे तो न धरता 1 2 3 4 चौथ्या मणीतून धागा काढलेला आहे। ओके, आता इथे परत 2 हिरव्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आणि इथून 1 2 3 तिसऱ्या मणीतून धागा बाहेर काढायचा। त्यानंतर धाग्यामध्ये 2 मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे आणि आता हे जे इकडचा जो हा हिरवा केलेली आहे ही डिझाइन आपण, त्यातून आता आपल्याला धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। तर ही डिझाइन इथे 2 मोती कलरचे मणी ओवून घेतल्यानंतर हा जॉईंटचा भाग सोडून 1 2 आणि 3 1 2 3 या तिसऱ्या मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा। हे बघा, अशा पद्धतीने हे इकडचं जॉईंट झालेलं आहे। आता परत धाग्यामध्ये 3 मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे आणि हे 2 गुलाबी मणी आहेत त्याचा जो वरचा एक मोती कलरचा मणी आहे त्यातून धागा वरच्या दिशेने बाहेर काढून घ्यायचा। आता परत धाग्यामध्ये 2 हिरव्या कलरचे मणी ओवून घ्यायचे। 2 हिरव्या कलरचे मणी ओवून घेतल्यानंतर इकडचा जो आपण पार्ट केला हा 1 2 3 4 5 मण्यांचा, तर इथून 1 2 3 हा जो हिरवा तिसरा मणी येतो त्या मणीतून धागा बाहेर काढायचा आहे खालच्या दिशेने। तर अशा पद्धतीने ही मैरप जॉईंट झालेली आहे। आता काय करूया आपण, 1 2 3 मण्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। 2 3 मण्यांमधून धागा बाहेर काढून घ्या आणि इकडे एक गाठ मारायची आहे। गाठ मारल्यानंतर परत 2 3 मण्यांमधून धागा बाहेर काढून धागा कट करून घ्यायचा आहे। तर आज मी तुम्हाला शिकवलं की कमळ मैरप कशी जॉईंट करायची ते समईभोवतीच्या रांगोळीसाठी। तर काही जणांना हे जमत नव्हतं की कमळ मैरप जर समईभोवतीच्या रांगोळीसाठी केली तर कशी जॉईंट करायची, हे आज मी तुम्हाला शिकवलेलं आहे। तर तुम्ही नक्की करून बघा ही सुंदर रांगोळी, सुंदर मैरप।
आणि आवडली असेल तर लाईकही नक्की करा। ही मैरप तुम्हाला मी 5 नंबरच्या मण्यांमध्ये शिकवलेली आहे, म्हणून आता पूर्ण डिटेल्स न शिकवता डायरेक्ट जॉईन कशी करायची हे दाखवलेलं आहे। तर तुम्ही 5 नंबरच्या मण्यांमध्ये मी जसं शिकवलेलं आहे ताटाभोवतीची मैरप तिथे ती शिका आणि मगच ही करायला घ्या। ही केल्यानंतर खूपच सुंदर दिसते, तर तुम्ही नक्की ही करून बघा। समईभोवतीची कमळ मैरप। आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि गौरी हर क्रिएशन या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। थँक्यू।